नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। चांदीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केले जेरबंद। पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात चांदीच्या दागिन्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील 67,60,000 रुपयांची 70 किलो चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती। या गुन्ह्यातील एका चोरट्याला खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे। राजेश महाराणी सरोज, वय 36 वर्षे, राहणार माघी चैनगड, महेशगंज तालुका, कुंडा जिल्हा, प्रतापगड, उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गुरुवार पेठेतील विनोद देवीचंद परमार यांच्या दुकानात 14 व 15 सप्टेंबरच्या रात्री ही चोरी झाल्याचे उघडकीस आले होते। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांची 2 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता। घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास केला असता संशयित आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घातलेले कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उत्तर प्रदेशात गेल्याचे दिसून आले। आरोपीबाबत खात्रीलायक माहिती घेऊन अर्जुन कुदळे, पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे हे सप्टेंबर 18 रोजी कुंडा येथे गेले। राजेश सरोज याला अटक केली। त्याच्याकडे तसेच त्याच्या साथीदारांच्या कुटुंबियाकडे केलेल्या चौकशीमध्ये चोरून नेलेल्या मालमत्तेपैकी 48,45,350 रुपयांचे 36 किलो 442 ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, स्वप्नील बनकर, पोलीस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, निलेश दिवटे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, योगेश चंदेल, विकास पांडोळे, मयूर काळे, शोयब शेख, अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।